शहाद्यात गांजा विरोधात पोलिसांचा दणका. बसस्थानक परिसरातून 10,000चा गांजा जप्त, एकाला अटक. शहाद्यातील अंमली पदार्थाच्या अवैध विक्री विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत बसस्थानक परिसरातून 512 ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत 10,240 रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 28 जुलै रोजी रात्री बसस्थानक प्रवेशद्वाराजवळील आपले सरकार सेवा केंद्राजवळ सापळा रचण्यात आला. यावेळी पठाण नसीर खा उर्फ गुड्डू नदीम खान वय 44 वर्ष राहणार बॉम्बे बाजार खेतिया रोड शहादा याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील प्लास्टिकच्या पिशवीतील सुका गांजा, पान व फुलांचा आढळून आला. हा गांजा बेकायदेशीररित्या स्वतःच्या वापरासाठी तसेच विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त गांजा ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. MDTV न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी संतोष आखडमल, शहादा.